कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, ही आईला उलट उत्तर कसं काय देतीये? उलट नाही, मी सरळच बोलते. अगं, मोठ्यांचा मान ठेवायचं शिकवलं नाही का तुला? तुम्ही पण तुमच्या मोठ्यांचा मान ठेवला नाही. एक दिवस तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांबद्दल बोलत होतात की मी ह्यांच्या मानगुटीवर भूत बनून बसेन. काय सांगते? माझ्या आई बापाला तू अशी बोललीस? होय गे, माझ्या आई बापाला असं बोलतीस का? परत मला चालणार नाही असलं. माझ्या आई बापाला तू बोलायला लागली? तुझी किडी ढासाळे तुझी. तुला निहेलं पालखीनं 4 चौकाच्या खांद्यावर ना. तुला निहेलं नदी बुचकाळा निहून माझ्या आई बापाला बोलतीस का तसा? ऐका ना बाबा, तुम्ही आज बाई नाही करतात, पुरुष करताय, पुरुष. ह्याच्यासाठी त्या डॉक्टरना सांगत असतो मी, कधी कधी पुरुषाचं पण काम देत जावा म्हणून. घरी गेल्यावर पोरं ओळखत नाही ती. ओ, तुम्ही तुमची घरातली भांडणं सगळी नंतर सोडवा. मला आधी सांगा, ही रोबो आईशी उद्धटपणे कसं काय बोलली? अगं ती असं उद्धट नाही बोलली ग. अगं तिच्या डोक्यात आपल्या माणसारखं फिट केलंय, त्यामुळे ती अशी बोलती. म्हणजे ती आपल्यासारखी हसणार, आपल्यासारखी रडणार, आपल्याला दुःख झालं तसं तिलाही दुःख होणार. कळलं का? मग अजूनपर्यंत तिला दुःख कसं काय झालं नाही? कशाचं? तुझ्यावर लगीन केलेलं. काय बोलताय तुम्ही? काही गोष्टी पचवायला शिकलं पाहिजे सासरे बुवा. म्हणून मी दुःख पचवलं. अरे ऐका ना, तुम्ही सगळे जरा गप्प बसा ना. सावधान 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 काय 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 सावधान. झालं? काय झालं? शेजारच्या आग लावे काकू येत आहेत, आग लावे काकू येत आहेत. बापरे, हिला कसं काय कळलं? ते हिच्यामध्ये क्रॅकर पण बसवलाय ना. ट्रॅकर असेल तुझा बाप. ट्रॅकर नाही, ट्रॅकर ट्रॅकर ट्रॅकर. अरे तुमच्या भांडणात मला कशाला घेताय तुम्ही? ते म्हणतात ना, सुक्या बरोबर ओलं पण जळत. आता अजून किती चालणार आहे यांना? हिंगे का बसली का नाही तू? बरोबर, मी काय म्हणते, त्या आगलावे काकू कशासाठी येत आहेत ते पण सांगू शकतेस का तू? सांगते, आधी हे धर. त्यांची वाटी मागायला येत आहेत. आणि संध्याकाळी कुठला पिक्चर लागणार आहे ते पण सांग ना. तू गेली नाहीस का अजून ड्रामा ज्युनियर मध्ये? लगेच जा. एक गप्प बस. ढोलंबाईनी, ओ ढोलंबाईनी, ढोलंबाईनी. अरे खरंच आग लावी बाई लगेच आली. काय हो रुपयाचे बाबा, असे काय बघताय माझ्याकडं? हा, ते माझ्या डार्लिंग रोबोने आधीच सांगितलं होतं ना, तुम्ही वाटी मागायला येणार म्हणून. काय सांगता? म्हणजे यांना इथं बसून सगळं कळतंय होय? हो. मग मला पण सांगा ना, माझा नवरा आता कुठं असेल? कुठं असेल म्हणजे? हापिसात असेल. अहो नाही, मला डाऊट आहे, माझ्या नवऱ्याचं ना बाहेर कुठेतरी झंगाट चालू आहे. असणारच ना. घरात कोबीची भाजी असल्यावर नवऱ्याचं बाहेर चिकन टिक्क्यावर लक्ष असणारच ना. अहो, आमचा संसार टिकवण्यासाठी काय काय नाही केलं मी त्यांच्यासाठी. हो ना, आम्हाला माहिती नाही काय काय केलं तिने. मग एकदा तर आईस्क्रीमचे भजे केले होते नवऱ्यासाठी. ते भजे चाटायचे की चावायचे यात त्या नवऱ्याचा 1 तास गेला कन्फ्युजन मध्ये. अहो, पण मी एवढी वेगळी डिश केली होती, त्याचं त्यांना काय बी नाही. बरोबर आहे. एवढी जगावेगळी डिश केली होती की त्यांचे पती जगावेगळे झाले असते. बाई, माझं कसं होणार आता? ह्या बघा आग लावू वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. समद नीट होणार. मी आहे ना बरोबर. काय चाललंय? तुम्ही आहात म्हणूनच आधार असल्यासारखं वाटतंय बघा. आगलावे, तुम्ही कशासाठी आला होता ते सांगा आधी. मी तुम्हाला वाटी दिली होती ना, तीच घ्यायला आलीये. बापरे, काय झालं? वाटी हरवली बिरवली का काय? नाही नाही, पण हे पण हिने करेक्ट ओळखलेलं की तुम्ही वाटी मागायला येणार होतात. काय सांगता? हिला भविष्य कळतं की काय? मला सांगा ना, माझ्या भविष्यात काय लिहिलंय? अंधार. काय? नाही म्हटलं, अंधार पडायच्या आधी घरी जा असं. हा, काय भविष्य कळत नाही. तू तुझी वाटी घे आणि चालती हो. मागच्या टायमिंगला वाटी शेंगदाणे पण दिले होते. हा, शेंगदाणा सकट देते तुझी वाटी. चल घे घे, जा होय, तोंड काळ कर जा. 7 शेंगदाणे कमी, 7 शेंगदाणे कमी.
सात शेंगदाणे कमी. हिला काय झालं? वाटीत 7 शेंगदाणे कमी आहेत. मागच्या वेळेला तुम्ही यांना 139 शेंगदाणे दिले होते. आता यांनी तुम्हाला 132 शेंगदाणे दिले आहेत. त्यातून 3 शेंगदाणे खवट आहेत. शेंगदाणे खवट नाही, ही खवट आहे. ओ डोलम वहिनी, ते मला काय माहित नाही. मला माझ्या अख्खेच्या अख्खे 139 शेंगदाणे पाहिजे म्हणजे पाहिजे. अहो, तुम्ही कुठं हिच मानावर घेता हो? 7 शेंगदाण्याने काय होणार आहे? 2.42 पैशांचा नुकसान झालंय तुमचं. बया, तुमच्यामुळे मी माझं एवढं नुकसान सहन करायचंय वय. तरी म्हणते घरातले शेंगदाणे एवढ्या लवकर कमी कसे होत आहेत? अहो, तुम्ही कुठे रोबोवर विश्वास ठेवता? मशीन बी कधी कधी चुकते की नाही? पण मी कधीच चुकत नाही. ओ, तुम्ही बोला ना, काहीतरी बोला ना. मी काय बोलणार आता? ते मला काय माहित नाही. मला माझे 10 शेंगदाणे द्या बरं. ए, आता 7 होते ना? 3 खवट शेंगदाणे ते बी द्या. करेक्ट आहे तुमचं. देऊन टाक तिला, देऊन टाक. सासूबाई पटपट आणा. वाईच गोळ असला तरी पण दे जा. तुम्ही का बसा? लय पुळका आलाय तिचा. तोंड चालवतायत. ए टवळे, तू काय ग बाहेरच्यांची बाजू घेणार? हा, घरच्यांची घेणार का नाही? अगं तू टवळे, तुझा अख्खा खानदान टवळं. कोणाला टवळे बोलते गं? ए, मला इंगा अगं जाऊ दे, माहिती तू कशी असती. रात्री माझं नाना लावते, तुझं चालपटं काढून ठेवते चालते. मग घरनं ऐकून घेते, ऐकून घेते. मग आता काय तुला दाखवते? हात लावलास ना तर हात शेण तळशील कळलं ना? बोलते आली, तुमचं अख्खं खानदान जाऊन टाकीन कळलं ना? हा काय म्हातारा करणार आहे? आणि नॉर्मल 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 मोड, नॉर्मल मोड, नॉर्मल मोड. बघ ना पोरं कशी बोलते ती. ए, आई तू पहिले शांत हो, नाही तर तुझा चेहरा आठवून चिंगीला परत फिट यायची. तुम्ही काय तर लागली जीवन जाता का? चालते चालते, मला काही प्रॉब्लेम नाही. काय लावलंय तुम्ही? जावा आता पडदेशी घरी. थांबा ना थोडा वेळ. तुमची रोबोट सून कशी आहे ते पाहू द्या ना मला. तशी लई मजा येऊन राहिली. आणि माया पोरगा पिंट्या मोठा झाला की नाही, त्याला बी अशीच रोबोट सून आणतो मी घरात. ना ना मग थांबा थांबा. ती अरे यो सांबा पण घ्या की. अरे ए, काय बसा? दादा, हे काय बरोबर नाही. हा, ती एवढं का बोलली आईला? अगं आईने तिला भटकवलं ना, मग तिचा अँग्री मोड ऑन झाला. अरे पण त्यांची भांडणं बघून माझ्या अंगावर मोड आला. बाबा, त्याला मोड नाही इशारा म्हणतात. पण ते एक एक शहरा मोडा एवढा होता. ए चिंगे, काय ही तुझी भाषा? हा, तुला एवढं पण कळत नाही? अगं शहारा म्हणजे ज्याच्यात आपण स्ट्रॉ टाकून पितो तो शहारा. नाही दादा, ते शहाळ. आता तू शिकव मला. शहाराच म्हणतात त्याला. परवाच पवारबाईने मी दोघात एक घेतला होता. तुमचा मुडदा बशिवला तुमचा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.